चला चला चला, बाहेर पळा लवकर, चला पळा, चला चला खाली या लवकर, चला लवकर लवकर. अरे थांबा थांबा, एक मिनिट थांबा थांबा. काय झालं? बाजूला वा. सर ते बघा तिकडे. ते बघा सर. याचा अर्थ ती धमकी खरी होती, म्हणजे थट्टा नव्हती. पण सर हा कोण आहे? असं वाटतं की हा सुसाईड बॉम्बर होता. CID ला फोन लावा. काही सापडेल का यात? सापडायला काही उरलंच नाहीये बॉस. बॉडीमध्ये बॉडी डिकम्पोज झाली आहे, सडली आहे. म्हणजे ओळखणं कठीण आहे. नाही, प्रयत्न करीन. सगळ्यात आधी याच्या हाडांवर जे मांसाचे तुकडे आणि टिश्यूज उरलेत यांना काढून हाडं नीट साफ करून बघतो. बरं. ओळख पटण्याची काही शक्यता आहे का? प्रयत्न करूया द्या. सध्या मी या बॉडीला लॅबमध्ये घेऊन जातो. सर सगळे शॉकमध्ये. प्रिन्सिपल राणे म्हणत होते की काही दिवसांपूर्वी कॉलेजला एक धमकी मिळाली होती. धमकी? पाऊंड थ्रेट सर. कोणीतरी स्टाफ रूमच्या भिंतीवर पेंटने लिहिलं होतं की या कॉलेजला बंद करा, नाहीतर बॉम्बने उडवून टाकू. पूर्ण कॉलेजला उडवण्याची धमकी आणि एवढा लहानसा स्फोट? कदाचित आपल्या धमकीचा नमुना देण्यासाठी. पण हा कसला बॉम्ब ब्लास्ट आहे? जिथे कुठे बॉम्ब ब्लास्ट होतो तिथे तुम्हाला छर्रे सापडतील, बॉल बेअरिंग सापडतील, लोखंडाचे तुकडे, काचेचे तुकडे सापडतील, जेणेकरून जास्तीत जास्त नुकसान, दुखापती व्हाव्यात. फ्रेडी दाखव जरा. नाही सर, तसं तर काही दिसत नाहीये. प्रिन्सिपल राणे, तुमची स्टाफ रूम कुठे आहे? दुसरा मजला. या सर. चला. राणे सर, तुम्ही तर म्हणाला होतात की भिंतीवर धमकी पेंट करण्यात आली होती. कुठे? ते सर मी मोबाईल मध्ये हे बघा सर. मग तुम्हाला एवढी घाई काय होती या भिंतीला पेंट करण्याची? यामुळे सगळा स्टाफ हादरला होता सर. स्टाफ रूम आणि कॉलेजचं वातावरण खराब होत होतं आणि परीक्षेची वेळ आली होती, म्हणून मी पेंट करून घेतलं सर. आणि हा पेंट केला कोणी? ते सर आपल्या रामदासने. तो सर आमच्या कॉलेजचा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यानेच केलंय सर. मी विचार केला की यांना ते दिसलं नाही तर किमान कामावर लक्ष तरी देतील. तुम्ही जेव्हा ती धमकी पाहिलीत मग पोलिसात तक्रार का नाही केलीत? सर केली होती. पोलीस आले होते, त्यांनी खूप चौकशी सुद्धा केली. नंतर त्यांनी म्हटलं की कोणीतरी खोडकरपणा केलाय आणि निघून गेले सर. तुमच्या कॉलेजच्या कॉरिडॉर मध्ये CCTV कॅमेरे लागलेत ना? मग चला आपण त्याचा व्हिडिओ फुटेज पाहूया, समजेल कोण आलं होतं आतमध्ये. सगळं फुटेज मी पाहिलंय सर. बरं मग? पण जेवढे लोक आत गेले बाहेर आले ते एकतर प्रोफेसर होते किंवा शिपाई होते, बाहेरचे तर कोणीच आलं नाही. हो, पण कोणी इथे स्टाफ रूम मध्ये धमकी का पेंट करावी? तुमच्या रूम मध्ये लिहू शकत होता किंवा कॉलेजचं जे मेन गेट आहे तिथेही लिहू शकत होता. इथेच का? हे बघा राणे सर, कोणीतरी आत आलं होतं. अहो सर. सर अभिजित, अभिजित काय करतोयस?
जिथे स्फोट झाला तो स्पॉट या खिडकीच्या अगदी खाली आहे आणि ही खिडकी स्टाफ रूमच्या बाजूला आणि बरोबर खिडकीच्या बाजूला हा बेंच. सर, क्लासरूम मध्ये यायचंच होतं तर दरवाजातून यायचं ना. असा हार्ट अटॅक देण्याची काय गरज होती? अरे बाबा, मी चेक करत होतो की आपला जो बॉम्बर आहे त्याने किती रिस्क घेतली होती स्टाफ रूम मध्ये जाऊन ती धमकी पेंट करण्यासाठी. म्हणजे काय? सर, हा जो 65 नंबर बेंचवर मुलगा बसला होता त्यानेच बॉम्ब खाली टाकलाय, जो बरोबर तिथे पडला. आणि आपल्याला ते काचेचे आणि लोखंडाचे तुकडे का नाही सापडले माहितीये? म्हणजे तो होममेड बॉम्ब होता? एक्झॅक्टली, हा होममेड बॉम्ब होता. या घरी ज्या वस्तू वापरल्या जातात ना, ब्लिचिंग पावडर वगैरे, त्याने बनवण्यात आला होता. तेव्हाच त्या एव्हिडन्स पॅकेटच्या आतून ब्लिचिंग पावडरचा वास येत होता. ही ब्लिचिंग पावडर सर त्याच्या बेंचवरही आहे. तर मग सर ही बॉडी कोणाची होती? साळुंके सांगाडा फॉरेन्सिक लॅब मध्ये घेऊन गेलाय. कळेलच आपल्याला कोणाची बॉडी येते. तसं प्राणी सर, सगळे स्टुडंट्स कुठे गेले? सर, सर्वांना मी घरी पाठवलं. आणि हा स्टुडंट कोण आहे, बेंच नंबर 65 वर बसणारा? सर, 65 नंबर तर आर्यनचा आहे. अहो सर, फारच खोडकर मुलगा आहे. सगळ्या प्रोफेसरच्या नाकी 9 आणलेत त्याने. खूप त्रास देतो हो सर. आर्यन, चला आपण या आर्यनला जरा त्रास देऊया. आय एम सॉरी सर, आय एम सॉरी. का यासाठी कॉलेजमध्ये जातोस? कॉलेज बॉम्बने उडवण्यासाठी? का केलंस हे? सर, परीक्षा आल्या होत्या आणि माझी काहीच तयारी झाली नव्हती. तर त्या दिवशी मी स्टाफ रूम मध्ये गेलो आणि कॉलेजला बॉम्बने उडवण्याची धमकी दिलीस. सर, मी विचार केला की यामुळे कॉलेज मॅनेजमेंट घाबरेल आणि परीक्षा पोस्टपोन करतील, ज्यामुळे तयारी करायला अजून वेळ मिळेल मला. हे शिकलास कुठून बॉम्ब वगैरे बनवायला? सर, इंटरनेटवर शिकलो. तिथे सगळी माहिती उपलब्ध आहे. सर, कोणीही घर बसल्या बॉम्ब बनवायला शिकू शकतो. मीही हेच केलं आणि परीक्षेच्या दिवशी क्लासरूममध्ये मी परीक्षा सुरू होण्याआधी जर हेच डोकं अभ्यासात लावलं असतंस तर खरंच चांगलं काही केलं असतंस तू. सर, मी हे सगळं परीक्षा थांबवण्यासाठी केलं. सर, मला कोणाला मारायचं नव्हतं. पण मारलंच तर खरं ना, नाही बॉस? आर्यनमुळे कोणाचाही जीव गेला नाहीये. हे काय बोलतोयस तू साळुंखे? बॉम्ब ब्लास्ट केला याने कॉलेजमध्ये. हो बॉस, बॉम्ब ब्लास्ट केलाय आणि त्याच बॉम्ब ब्लास्टमुळे एक मर्डर केस आपल्या समोर येऊन उभी ठाकली. बॉस, जिथे आपल्याला त्या ब्लास्ट साईटवर सांगाडा सापडला होता, तो सांगाडा खरं तर एका 22 ते 24 वर्षाच्या मुलाचं प्रेत आहे, ज्याचा मृत्यू 2 वर्षांपूर्वी झालाय. काय? 2 वर्षांपूर्वी? हो. ते तर बरं झालं याच्या बॉम्बमुळे तिथे ब्लास्ट झाला आणि बॉडी बाहेर पडली, नाहीतर आपल्याला कळलंच नसतं की एक बॉडी इथे जमिनीत गाडली आहे. आणि मृत्यू कसा झाला असेल हे सांगणं फारच कठीण काम आहे. बॉस, काही पुरावा नाहीये.
फक्त हाडं सापडली आहेत आणि त्या हाडांवर नाही कुठल्या हत्याराची खूण आहे, नाही कुठल्या बुलेटची खूण आहे, काहीच नाही. पण तुमचं अंतर्मन काय म्हणतंय? अभिजित, अशा केसेसमध्ये अंतर्मन काम करत नाही. काही असू शकतो बॉस. शक्यता आहे कोणी त्याचा गळा दाबला असेल, कोणी त्याला विष देऊन मारलं असेल, किंवा अशीही शक्यता आहे की कोणीतरी त्याला जिवंत जमिनीत पुरलं असेल. पण बॉस, या सगळ्या व्यतिरिक्त एक यश नक्की मिळाले. काय? हे बघ, हे आहे ते. हाच आहे सर तो. हो सर. या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होण्याआधी मी केमिस्ट्रीचा प्रोफेसर होतो. सर, मी सर्व स्टुडंटना प्रोत्साहित करायचो की त्यांनी केमिस्ट्रीमध्ये रस घ्यावा. पण मला कधी याला सक्ती करण्याची गरज भासली नाही, कारण याला केमिस्ट्रीमध्ये आधीपासूनच इंटरेस्ट होता. खूप ब्रिलियंट होता सर, अथर्व. नॅशनल केमिस्ट्री ऑलिम्पियाड अवॉर्ड्स 2022 2 वर्षांपूर्वी. होय सर, आम्ही हे अवॉर्ड जिंकलो होतो सर. आणि साळुंक्याच्या म्हणण्यानुसार अथर्वचा मृत्यू 2 वर्षांपूर्वी झाला होता. तुम्हाला कोणी सांगितलं नाही की अथर्व कुठेतरी निघून गेला किंवा गायब झाला किंवा कोणीतरी पोलिसात रिपोर्ट तरी नोंदवला असेल ना? नाही सर, तसं आम्हाला कोणी सांगितलं नाही. कोणीतरी सांगितलं की त्याचं आणि त्याच्या वडिलांचं अजिबात पटत नव्हतं. तो घर सोडून निघून गेला. सर, खूपच हुशार स्टुडंट होता सर, आणि अभ्यासात उत्तम होताच. त्याशिवाय आमच्या कॉलेजच्या केमिस्ट्री लॅबमध्ये असिस्टंटचं कामही करायचा. त्यातून जी काही कमाई व्हायची ती तो खर्च करत नव्हता. ते पैसे साठवून ठेवायचा. एखाद्या खास गोष्टीसाठी तो बचत करायचा का? म्हणायचा की मी एखाद्या NGOशी संलग्न होऊन गरजू लोकांची मदत करणार. हॅलो सर, माय सेल्फ प्रणव, कॉलेजचा चेअरमन आणि लोकल कॉर्पोरेटर. इन्स्पेक्टर, माझ्या कानावर असं आलंय की हा जो स्फोट झाला तो सुसाईड बॉम्बर होता. नाही, हा काही सुसाईड बॉम्ब अटॅक नव्हता, तर एक खून झालाय. खून? होय, आणि तो खून 2 वर्षांपूर्वी झालाय. तुमचाच एक स्टुडंट होता अथर्व, त्याचा खून झालाय. ओह गॉड. इन्स्पेक्टर प्लीज, आमच्या स्टुडंटवर याचा फार वाईट प्रभाव पडतोय आणि मला हे कॉलेज लवकरात लवकर पुन्हा सुरू करायचंय. सो प्लीज मी रिक्वेस्ट करतो की या केसला लवकरात लवकर सॉल्व्ह करा. आमची तीच इच्छा आहे. थँक्यू. आणि हो, तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदतीची गरज असेल तर अजिबात संकोच करू नका. मला जे शक्य असेल नक्की करेन. सध्या फक्त आम्हाला अथर्वच्या घराचा पत्ता हवाय. सर, मला वाटलं की अथर्व नाराज आहे, माझ्यावर रागवलाय. जेव्हा त्याचा राग शांत होईल तेव्हा तो स्वतः घरी परत येईल. पण मला काय माहित होतं की तो. आम्ही ऐकलंय की तुम्हा दोघांमध्ये नेहमी खटके उडत असायचे. हो सर, मला आता समजतंय की जास्त करून चूक माझीच होती. मी स्वतःला एक चांगला बाप सिद्ध करू शकलो नाही. तो घर सोडून कधी गेला आठवतंय तुम्हाला? 12 ऑगस्ट 2022. म्हणाला कॉलेजमध्ये चाललोय. त्यानंतर कधीच परत आला नाही. तुम्ही अथर्वच्या मित्रांकडे विचारपूस केली होती? हो सर, केली होती, पण तेही जास्त काही सांगू शकले नाहीत. पोलिसात तक्रार तर केलीच असेल तुम्ही? प्रत्येक राज्याच्या लोकल न्यूजपेपर्समध्ये तो बेपत्ता झाल्याची बातमी मी छापली होती, पण त्यानेही काही झालं नाही. आम्ही अथर्वची खोली पाहू शकतो? सर, तो गेल्यानंतर त्याची खोली तशीच्या तशीच आहे. जर तुम्हाला वाटत असेल की इथून काही नेल्याने अथर्वच्या खुन्याला पकडण्यासाठी मदत होईल तर प्लीज तुम्ही ते नेऊ शकता. हे सगळे केमिस्ट्रीचे जर्नल्स आहेत. आपल्या लक्षात तर काही येणार नाही. साळुंके साहेबांना पाठवून देऊ, ते कदाचित काही सांगू शकतील. हा जो फोटोग्राफ आहे इथे, कॉलेजमध्ये प्रिन्सिपल साहेबांच्या सोबत जे 4 लोक आहेत, यांना ओळखता तुम्ही? हो, हे अथर्वचे बालपणीचे मित्र आहेत. तुषार, लोकेश, रघुवीर, खुशी, हे सगळे
कॉलेजात एकत्रच शिकायचे आणि खूप चांगले मित्रही होते. अच्छा, या लोकांना भेटूया मग. यांचे पत्ते द्या जरा. देतो. बारा ऑगस्ट 2022च्या काही दिवस आधी. मला माहिती आहे की मी 2 वर्षांपूर्वीची गोष्ट विचारतोय, पण बघा जरा तुमच्या बुद्धीला ताण देऊन काय आठवतंय का? काय घडलं होतं? सर एक्झॅक्टली सगळं तर मला आठवत नाहीये, पण मला 6 ऑगस्टचा दिवस आठवतोय, कारण त्या दिवशी माझा बर्थडे होता. अच्छा. आणि त्याच दिवशी मी अथर्वला पाहिलं होतं. त्याने गेटवेला काही पैसे दिले आणि काहीतरी विकत घेतलं त्याच्याकडून. गेटवे? आमच्या कॉलेजच्या गेटवरचा वॉचमॅन स्टुडंट्सचा फेवरेट होता. त्याच्या पुढच्या 2 दातांमध्ये खूप मोठी गॅप होती, म्हणून आम्ही सगळे त्याला गेटवे ऑफ स्टोन ब्रिज बोलायचो. काय खरं नाव काय त्याचं? माहित नाही सर, आम्ही एवढी वर्ष कधी विचारलंच नाही त्याला त्याचं नाव काय आहे. हो सर, आम्ही सगळे त्याला फक्त गेटवेच बोलवायचो. आणखी काय आठवतंय? हो सर, 6 ऑगस्टच्या नंतर काही दिवसांनी मी अथर्वला गेटवेशी वाद घालताना पाहिलं होतं. काहीतरी भांडण सुरू होतं त्यांच्यामध्ये. ठीक आहे, तुम्ही सगळे जाऊ शकता, पण गरज भासली तर आम्ही पुन्हा बोलवू. काय वाटतं? या गेटवेला पकडावं लागेल. त्याला नक्कीच काहीतरी माहित असेल. आणि सर, हा अथर्व त्या वॉचमॅन कडून काय विकत घेत होता? एक्सक्यूज मी सर, मला तुम्हा सर्वांना काही सांगायचंय. काय? कदाचित तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटेल, पण मला आधीपासून माहित होतं की अथर्वचा मृत्यू झालाय. काय? अथर्वचा मृत्यू झालाय? असं का वाटलं तुला? ते मला नाही माहित, माझं गट फिलिंग बोलतंय. मला आधीपासून माहित होतं की बस अथर्व आता या जगात नाही. आणि काय कारण आहे तुम्हाला असं वाटण्यामागे? कारण आहे सर, हे बघा, फ्रेंड्सबुकवर अथर्वची प्रोफाईल, हे सगळे त्याचे फोटोज आणि पोस्ट. पण 12 ऑगस्ट नंतर त्याने ज्या ज्या पोस्ट केल्या त्यावर कमेंट्सही केल्या मी, पण मला काही रिप्लायच आला नाही. रिप्लाय आला नाही म्हणून तुम्ही समजलात की तो मेला? मला माहिती आहे हे विचित्र आहे, पण अथर्व माझ्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करायचा आणि झोपण्याआधी तो मला गुड नाईट मेसेजही करायचा. पण 12 ऑगस्टला मला तो मेसेजही नाही आला. नो ऑफेन्स, मी तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारू? मला सांगा, तुम्ही आणि अथर्व रिलेशनशिप मध्ये होतात? नाही, असं तर काहीच नव्हतं, पण आमचे संबंध मैत्रीपेक्षा खूप पुढचे होते. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की 12 ऑगस्ट नंतर हे सगळे फोटो त्याच्या प्रोफाईल वरून दुसरं कोणीतरी टाकत होतं? कदाचित. नाही, हे कसं शक्य आहे? आम्ही तर मोबाईल कंपनीकडे क्रॉस चेकही केलंय. अथर्वने जे फोटोग्राफ जिथून ज्या दिवशी ज्या वेळी पाठवले होते ते सगळेच्या सगळे आम्ही क्रॉस चेक केलेत. अगदी बरोबर होते. एक्झॅक्टली. मोबाईल थोड्या वेळासाठी ऑन असायचा, पण लोकेशन तेच असायचं जिथून तो फोटो टाकायचा. मला माहितीये तुम्ही काय विचार करताय की मी असं वेड्यासारखं का बोलतेय, पण माझ्या मनाला माहितीये की अथर्व कुठेही गेला नव्हता आणि तो कॉलेजमधून बाहेरही पडला नसावा. सर, हे बघा, खुशी बरोबर बोलत होती. अथर्व कुठेही गेला नव्हता. हे कसं शक्य आहे? सर, मी सगळ्या फोटोंची रिव्हर्स इमेज चेक केली आहे. रिव्हर्स ज्याने त्या फोटोच्या डिटेल्स कळतात आपल्याला? हो सर, म्हणजे आपण कोणताही फोटोग्राफ इंटरनेटवर टाकला ना की त्या फोटोच्या सगळ्या डिटेल्स सापडतात. तो फोटो कधी काढला होता, किती वाजता काढला होता, सगळं काही. आणि आता जर त्या फोटोसोबत कोणी छेडछाड केली, टॅम्परिंग केलं, तरीही त्यातला ओरिजिनल फोटो कोणता ते कळतं. आणि सर, अथर्वने 12 ऑगस्ट नंतर जेवढे फोटो इथे अपलोड केले होते, मी त्यांच्या रिव्हर्स इमेजेस चेक केल्यात. हे पहा सर, काय मिळालंय. फोटो तोच आहे, तेच लोकेशन आहे, तीच वेळ आहे. फक्त अथर्वच्या जागी कोणीतरी दुसराच उभा आहे. कोणीतरी एडिट करून याच्या जागेवर अथर्वचा चेहरा टाकलाय. एक्झॅक्टली. म्हणजे अथर्व या जागेवर कधी गेलाच नव्हता आणि हा तर कॉलेजमधूनच बाहेर गेला नाही. तो बिचारा तर 12 ऑगस्ट 2022लाच मेला होता.
मग त्याला मारलं कोणी असेल? ते तर तो गेटवे वॉचमनच सांगेल. छडा लावावा लागेल. कुठे आहे तो? सर, प्रिन्सिपलशी बोलणं झालंय. गेटवेचं खरं नाव शैलेश आहे सर. अच्छा सर, 11 ऑगस्ट 2022ला अथर्वने शैलेशा विरुद्ध कॉलेजच्या बोर्डला लेटर लिहिलं होतं की तो ड्रग्ज विकतो, ते शुगर हायड्रॅक्स. यानंतर 12 ऑगस्टला त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. मला तर हेच वाटतंय की या शैलेशचा नक्की हात आहे अथर्वच्या खुनामागे. या कॉलेजवाल्यांनी त्याच्या विरुद्ध कंप्लेंट फाईल नाही केली पोलिसात? नाही सर, प्रिन्सिपल बोलले दया दाखवली. शैलेश गरीब माणूस आहे, एकटा कमावणारा, म्हणून सोडून दिलं. बाय द वे, घरच्यांकडून काय समजलं शैलेशच्या? सर, शैलेशच्या घरचे इथून 600 किलोमीटर दूर एका गावात राहतात. ते गेली 2 वर्ष शैलेशशी बोललेच नाहीयेत. ते तर स्वतःच त्याला शोधतायत. पण त्याच्या घरच्यांना समजलं होतं की शैलेश ड्रग्ज विकतो. तर त्यांनी विचार केला असेल की त्याला पोलिसांनी पकडलं असेल आणि जेलमध्ये असेल तो आता. अशी कशी फॅमिली आहे? शोधण्याचा प्रयत्नही नाही केला? 2 वर्षांपूर्वी गायब आहे हा शैलेश. एकदाही घरच्यांना कॉन्टॅक्ट नाही केलं त्याने. नोकरीवरून काढून टाकला आणि 2 वर्ष घरी नाही गेला, तर हा गेला कुठे? दया, मला माहितीये शैलेश कुठे असेल. सर, सर सापडलं. हे बघा. सर, इथे तर फक्त एक सांगाडा उरलाय. कसं ओळखायचं याला? डॉक्टर साळुंगे कुठे आहेत? या बॉडीला ओळखण्यासाठी साळुंगे साहेबांची गरज नाही भासणार. हा सांगाडा स्वतःच सांगतोय याची ओळख. हे पाहिलं? याच्या दातामध्ये तर गॅप आहे. कॉलेजचा वॉचमॅन शैलेश. सर, कमाल आहे. पार्किंग लॉट मध्ये 2 बॉडी पुरल्यात आणि कुणाला काही पत्ताच नाही. यू आर राईट. कुणाला तरी माहित असायलाच हवं. कमीत कमी त्याला, ज्याने पार्किंग लॉटची जागा बनवली. कॉलेज कंपाऊंड मध्ये 2 बॉडी पुरवण्यात आल्यात आणि तुम्हा लोकांना काही माहित नाही? नाही सर. हे सगळं जे इथे पार्किंग लॉटचं काम झालंय, हे भरणी वगैरे, हे कधी झालं होतं ते सांगू शकता का? हे सर्व 7 ऑगस्ट 2022ला. 2 वर्षांपूर्वी, ज्यावेळी अथर्वचा मृत्यू झाला होता त्याच्याच जवळपास. म्हणजे ज्या कोणी हे कॉन्क्रिटीकरण आणि हे माती भरण्याचं काम केलंय त्याला माहित होतं की तो 2 प्रेतांवर माती टाकतोय. हे काम कोणी केलं होतं हे सगळं? रामदासने. आमच्या कॉलेजचा कॉन्ट्रॅक्टर आहे. सगळं काम तोच करतो. तोच कॉन्ट्रॅक्टर ज्याने ऑफिसचं पेंटिंग केलं होतं? हो. हे पार्किंग लॉट मध्ये माती भरण्याचं काम त्यानेच केलं होतं सर. रामदास राहतो कुठे? घर तर खूपच प्रशस्त बनवलंय या रामदासने. एका कॉन्ट्रॅक्टरचं एवढं मोठं घर.
अहो दादा, हे सगळं कसं झालं? काय सांगू बाळा, माझा तर आयुष्यावरून विश्वासच उडालाय. बघ ना, काल तर धडधाकट होता रामदास आणि कालच अचानक ऍक्सिडेंटमध्ये बिचाराचा मृत्यू झाला. ऍक्सिडेंट? ऍक्सिडेंट? आधी अथर्व आणि मग शैलेश मेला आणि आता हा रामदास. रामदासच होता या केसशी जुळलेला एक शेवटचा दुवा. कोणाचा तरी कट दिसतोय हा. आणि हा काही योगायोग असणं शक्य नाही. असं वाटतं की कोणाला तरी कळलंय की आपण या केसची चौकशी करतोय. आपला जीव वाचवण्यासाठी रामदासला मारून टाकलं. मला नक्की वाटतं की कॉलेजमधलाच कोणीतरी आहे. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कॉलेजच्या इतिहासात डोकावं लागेल. सर, स्टोनब्रिज कॉलेजची फायनान्शियल हिस्ट्री एकदम स्वच्छ आहे. पैशांच्या आणि डोनेशन्सच्या बाबतीत काहीच गडबड नाहीये. सर एक आर्टिकल सापडलंय. 3 ऑगस्ट 2022ला AK स्टोनब्रिज कॉलेजच्या केमिस्ट्री लॅबमध्ये स्टुडंट्सवर एक विचित्र साईड इफेक्ट झाला होता. सगळे बेशुद्ध पडले होते. कदाचित एका केमिकलची रिॲक्शन होती. ही कसली केमिकल रिॲक्शन आहे? सर, ते तर अथॉरिटीजनाही कळलं नाही. सगळ्यांना असं वाटलं की एखाद्या स्टुडंटने 2 रिॲक्टिव्ह केमिकल्सना चुकून मिक्स केलं. केमिकल रिॲक्शनचा एवढा स्ट्रॉंग इफेक्ट की पूर्ण लॅबमध्ये पसरलं. होतं असं अभिजित. काही केमिकल्सची फार स्ट्रॉंग रिॲक्शन होते, जसं की नॅन्थोफेनाइल. बॉस, मी अथर्वचे केमिस्ट्री जर्नल्स पाहिले. त्यात एक मोठी विचित्र गोष्ट दिसून आली. 10 ऑगस्ट 2022ला त्याने आपल्या केमिस्ट्री जर्नल्समध्ये काही विशिष्ट लिहिलंय. काय? अथर्वने केमिकल लॅबमध्ये शुगर हाय ड्रगची केमिकल टेस्ट करून त्याचा केमिकल फॉर्म्युला काढून लिहून काढला. शुगर हाय, ज्याला केमिस्ट्रीच्या भाषेत नेन्थोफेनाइल म्हणतात. हे एक एक्स्टसी ड्रग असतं जे एक विचित्र असा नशा देतं. पण हा अथर्व शुगर हायचं टेस्टिंग का करत होता? 1 मिनिट, एकदा सगळं नोट करूया. 3 ऑगस्ट 2022 स्टोनब्रिज कॉलेजचे स्टुडंट्स बेशुद्ध पडतात. 6 ऑगस्ट 6 तारखेला खुशी अथर्वला शैलेशकडून शुगर हाय ड्रग्ज विकत घेताना पाहते. 7 ऑगस्टला कॉलेजचा पार्किंग लॉट बनतो, बांधकाम सुरू होतं. 10 ऑगस्टला अथर्व शुगर हाय केमिस्ट्री लॅबमध्ये टेस्ट करतो. 11 ऑगस्टला अथर्व कॉलेज बोर्डला लिहितो की शैलेश कॉलेजमध्ये ड्रग्ज विकतो. 12 ऑगस्ट 2022 शैलेशला नोकरीवरून काढण्यात येतं आणि त्याच दिवशी म्हणजे 12 ऑगस्टला या अथर्वचा खून होतो. काय समजलं याने? सर, याने संपूर्ण चित्र स्पष्ट झालं. कोणीतरी होता जो केमिस्ट्री लॅबमध्येच शुगर हाय ड्रग्ज बनवत होता. तुला असं का वाटतं? साळुंके, वाटत नाही, आहे. कोणीतरी होतं जो कॉलेजच्या लॅबमध्ये शुगर हाय ड्रग्ज बनवत होता. आणि तेही रात्री, जेव्हा तिथे कोणी नसतं. आणि त्यांची साथ देत होता कॉलेजचा वॉचमॅन शैलेश. आणि मग तेच ड्रग्ज शैलेश कॉलेजच्या स्टुडंट्सला विकत होता. तेव्हाच 3 तारखेला स्टुडंट्स लॅबमध्ये बेशुद्ध पडले असतील. त्याच्या आदल्या रात्री सर तिथे ड्रग्ज बनवल्यानंतर त्यांनी सामुग्री नीट साफ केली नसावी आणि म्हणून एक स्ट्रॉंग केमिकल रिॲक्शन झाली असावी. आलं काय ते लक्षात? हे तर लक्षात आलं, पण तरी मला एक गोष्ट सांग, या अथर्वला संशय का आला? सर, कारण अथर्व लॅबमध्ये असिस्टंटचं काम करायचा. सर, त्यांनी पाहिलं असेल की स्टोअर रूममध्ये केमिकल्स आणि लॅबचं सामान गायब झालंय. मग त्याला संशय आला असेल आणि जेव्हा ही केमिकल रिॲक्शन झाली तेव्हा त्याची खात्री पटली की लॅबचा वापर कोणीतरी ड्रग्ज बनवायला करतंय. मग 10 तारखेला अथर्वने लॅबमध्ये शुगर हायची टेस्ट केली, हे समजण्यासाठी की हे खरंच ड्रग्ज आहे की नाही. आणि मग टेस्ट नंतर त्याने सगळ्या डिटेल्स आपल्या जर्नलमध्ये लिहिल्या. जेव्हा अथर्वला समजलं की खरंच हे शुगर हा एक ड्रग आहे तेव्हा त्याने कॉलेज बोर्डला एक पत्र लिहिलं. आणि जेव्हा ही गोष्ट त्या ड्रग्ज बनवणाऱ्याला समजली तेव्हा ते घाबरले की हा अथर्व त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि म्हणूनच अथर्वला मारून टाकलं. आणि मग त्याने शैलेशला मारलं, म्हणजे त्याचा कोणी साक्षीदार राहूच नाही. पण सर, असं कोण करू शकतं? कोणीही असू शकतं.
ज्याला केमिस्ट्रीचं थोडंफार ज्ञान असेल आणि जो नेहमी लॅबमध्ये येत जात असावा. सर ते प्रिन्सिपल राणे, त्याने तर शैलेशलाही पोलिसांच्या तावडीत दिलं नव्हतं. केमिस्ट्रीचं ज्ञान तर लोकेश, तुषार आणि वीरलाही आहे. हे सगळे उच्च शिक्षणासाठी मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये गेले होते, तेही स्टुडंट्स लोन किंवा स्कॉलरशिप शिवाय. एवढे पैसे आले कुठून? सर त्यांच्या आई वडिलांनी दिले असतील, किंवा सर त्यांनी काहीतरी झोल केला असेल पैशांसाठी. कोणीही असू शकतं, यांच्यातीलही किंवा कोणी बाहेरचंही. कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. सर एक गोष्ट आहे की तुमचा या खुशीवर विश्वास आहे का सर? का दया? नाही सर, जर ही खुशी विश्वास ठेवण्याच्या लायकीची असेल तर माझ्याकडे एक प्लॅन आहे. कसला प्लॅन? अथर्व, शैलेश आणि रामदास तिघे मेले आहेत, पण तुझा गुपित अजूनही जिवंत आहे. आणि जर तुला वाटत असेल की तुझं गुपित गुपितच राहावं, तर आज रात्री कॉलेजच्या पार्किंग लॉटमध्ये 1 कोटी रुपये घेऊन यायचं. मेल वाचून कोणी नक्कीच हादरून जाईल हा विचार करून की कोणीतरी आहे ज्याला त्याचं गुपित माहिती आहे. सर आय एम शुअर आज रात्री तू नक्की येणार आणि विटनेसला मारण्याचा प्रयत्नही करेल. म्हणूनच तर म्हणतोय सर, या सगळ्यासाठी खुशीचा जीव धोक्यात का टाकायचा? कदाचित तो एका अनोळखी माणसाला पाहून तिथे येणारच नाही. म्हणून आपल्याला अशी व्यक्ती हवी आहे जी कॉलेजचीच असेल आणि ज्याला पाहून त्याला वाटेल की हो, याला हे गुपित माहिती असू शकतं. खुशी, तू अजिबात घाबरू नकोस. आमची टीम तिथे असेल. ओके, काही होणार नाही तुला. ही GPS मायक्रोचिप आहे, तू तुझ्या जवळ ठेव. आम्ही तुला ट्रॅक करत राहू. तुम्हाला कोणी दिसला का? नाही, अजून तरी कोणी नाही. घाबरू नकोस. ऑल ड्रॉपस. तू अजिबात घाबरू नकोस. आम्ही सगळे जवळपासच आहोत, समजलं? ओके ओके सर. सर खुनी मेल वाचून पण नाही आला. अरे पंकज, कदाचित त्याने मेल वाचलाच नसेल. किंवा असंही होऊ शकतं की आपण ज्यांना मेल केला त्यातला कोणी खुनी नसेलच. खुशी, तू खूप थकली आहेस आता. तू घरी जाऊन आराम करा. अँड थँक्स फॉर एव्हरीथिंग. जर कसली गरज भासली तर आम्हाला तू फोन करा. ओके? अरे हे तर शक्यच नाही की त्यांनी मेल वाचला आणि ते चेक करायला तिथे आले नाहीत. पूर्वी जरा लोकेशन चेक कर जिथे खुशी होती त्याच्या जवळपास अजून कोण कोण होतं. आणि या रामदासच्याही डिटेल्स चेक कराव्या लागतील. एवढा श्रीमंत कसा झाला तो? कोणीला ब्लॅकमेल करत असेल. ब्लॅकमेल करत होता तर पैसे कुठून येत होते? रेडी, त्याचं अकाउंट चेक कर. बघ पैसे कुठून कुठून येत होते. सर हे बघा, काल रात्री तुषार, लोकेश आणि वीरचं लोकेशन कॉलेजच्या जवळपासच होतं. म्हणजे हे तिघे मिळून ड्रग्स बनवत होते. या तिघांचे डिटेल्स काढ पंकज. पण सर हे जर तिथेच होते तर मग पार्किंग लॉट मध्ये आले का नाही? पाहायला आले असतील की त्यांना ब्लॅकमेल कोण करताय म्हणून. आणि त्यांनी खुशीला पाहिलं असेल. तिचा जीव धोक्यात आहे. फोन कर तिला.
स्विच ऑफ येतोय. स्विच ऑफ? सर आता 2 मिनिटापूर्वी तिने फ्रेंड्स बुकवर स्टेटस अपडेट केलंय. नीड अ ब्रेक, गोइंग ऑन अ हॉलिडे. तर मग फोन स्विच ऑफ कसं काय? खुशीला काही ती चिप जी दिली होती ती तिच्याजवळच असेल. तिचं लोकेशन ट्रॅक कर, कुठे येते. सर, या रामदासची राम कहाणी लक्षात आली. ऑगस्ट 2015 नंतर त्याला एकाहून एक मोठमोठे सरकारी प्रोजेक्ट्स मिळू लागले, ज्यामुळे तो इतका श्रीमंत झाला. आणि हे सगळे प्रोजेक्ट्स दिले एकाच माणसाने, प्रणव, कॉलेजचा चेअरमन. सर, एक शॉकिंग गोष्ट आहे. प्रणव तुषारचा काका आहे. माय गॉड. याचा अर्थ तुषार आणि त्याचे मित्र हे कॉलेजमध्ये ड्रग्स बनवतात आणि प्रणव त्यांना सपोर्ट करतोय. आणि आता त्यांना खुशीला मारायचं आहे. सर खुशीचं लोकेशन कळलंय. कुठे पोहोचला? सर एका अंडर कन्स्ट्रक्शन साइटवर जाऊन थांबलंय. सिमेंट अजून ओलंय. खुशी, खुशी, खुशी. सर ही जिवंत आहे. खुशी. ते लोक जास्त लांब गेले नसतील. त्यांचे फोटो सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवून देऊ, पकडले जातील. तिघांनंतर नंतर बघूया. आधी त्या माणसाची मानगूट धरूया ज्याचा हात या तिघांच्या डोक्यावर आहे. प्रणव. ठीक आहे. तुम्ही इथे? होय, तुम्हीच तर म्हणाला होता त्या दिवशी जेव्हा काही प्रॉब्लेम येईल तेव्हा तुमच्याकडे निसंकोच यावं म्हणून. हो, ऑफकोर्स मला आठवत आहे. प्लीज सांगा ना, तुमची मी काय मदत करू शकतो? नो, इट्स ओके. आम्ही इथे काही विचारायला नाही, तर एक वाईट बातमी द्यायला आलोय. वाईट बातमी? हो ना. ती मुलगी होती ना खुशी, ती वाचली. खुशी? कोण खुशी? समजलं नाही, काय म्हणायचंय? तुम्ही इतके नर्वस का होताय? तुमची तब्येत ठीक आहे ना? काही औषध वगैरे हवंय तुम्हाला? किंवा मग तुमची स्मरणशक्ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला स्पेशल डोस देऊ? बस, काम झालंय. सर, आम्ही त्या मुलीला पुरवून टाकलं. जसं अथर्व आणि शैलेशला पुरलं होतं. कमीत कमी बुटांवरून हे सिमेंट तरी साफ करायचं होतं, ज्याच्या खाली त्या मुलीला तुम्ही पुरून आलेला आहात. आणि आम्ही तिला वाचवलंय. बोला प्रणवराव, काही बोलायचंय? मला खूप पैसे कमवायचे होते आणि त्याचा सगळ्यात सोपा मार्ग होता ड्रग्स. आणि हल्लीच्या मुलांना याचं व्यसन लागायला जास्त वेळ नाही लागत. आणि मग मला ड्रग्स बाहेरून घेऊन माझ्या स्टुडंट्सना विकायचं नव्हतं. म्हणून तू स्वतःच ड्रग्ज बनवायला सुरुवात केलीस या कॉलेजच्या लॅबमध्ये. आणि मग ते विकायचं काम दिलंस वॉचमन शैलेशला.
आणि अथर्वला तुमचं गुपित कळलं तर तुम्ही त्याला मारून टाकलं. आणि शैलेशलाही मारून टाकलंस. म्हणजे कोणी विटनेस राहू नये. हा, तुला काय वाटलं अथर्वच्या फोनला इकडे तिकडे फिरवल्याने पोलिसांची दिशाभूल होईल? हा, तुमच्यातला कोण महाभाग आहे जो अथर्वचा फोन घेऊन भारत भ्रमणाला निघाला होता? हो, तर तू होतास. हा, सोशल मीडियावर फोटो अपडेट करण्याची फार आवड आहे ना तुला? खूप शहरं फिरलास, पण गुन्हेगार किती भटकला तरी शेवटी त्याला एकाच जागी यायचं असतं, जेल. तुम्ही तिघे तिथेच जाल. आणि लवकरच तुझा पुतण्या तुषार आणि त्याचे 2 साथीदार लोकेश आणि वीर तेही तिथेच पोहोचतील. हा,